भारतीय जनता पक्षाचे मुंबई महापालिकेतील गटनेते गणेश खणकर यांच्या नावाची आज सभागृह नेते म्हणून घोषणा करण्यात आली। तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या गटनेत्या किशोरी पेडणेकर यांच्या नावाची विरोधी पक्ष नेत्या म्हणून अधिकृत घोषणा करण्यात आली। पण मुंबई महापालिकेतल्या महत्त्वाच्या 4 समित्यांमधून पेडणेकरांना दूर ठेवण्यात आले। इतर सर्वच पक्षांचे गटनेते हे स्थायी, सुधार, शिक्षण आणि परिवहन समितीचे सदस्य झालेत, पण किशोरी पेडणेकर यांची यापैकी कोणत्याही समितीवर सदस्य म्हणून वर्णी लागलेली नाही। पहिल्यांदा विरोधी पक्ष नेती म्हणजे आतापर्यंत नेता असंच असायचं, तर विरोधी पक्ष नेती पदी माझी निवड सर्वानुमते म्हणजे पक्षप्रमुखांनी तर दिलंच, पण सर्वांनी ते सहकार्याने मानलं। हा एक आनंदाची गोष्ट आहे। आज प्रस्ताव आणलाय, ठराव आणला नाही, अशा शब्दांचे कृपया करून डावलण्याचा प्रयत्न केला। दरम्यान शिवसेनेच्या गटनेतेपदी अमेय घोले यांची निवड होताच सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या नगरसेवकांच्या घोषणामुळे सभागृहात गदारोळ माजला। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी 50 कोटीच्या घोषणा देतात शिवसेना नगरसेविका तृष्णा विश्वासराव या संतप्त झाल्या। तृष्णा विश्वासराव आणि यामिनी जाधव या दोघींनी तुमचे घोटाळे काढू का असा प्रश्न करताच त्या दोघी आणि विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांच्यामध्ये जुगलबंदी जुंपल्याचं पाहायला मिळालं। दरम्यान आजच्या विशेष सभेसाठी महापौरांना पोहोचण्यासाठी उशीर झाला, त्यामुळे विरोधी पक्षाच्या नगरसेवकांकडून आक्षेप नोंदवण्यात आला। महापौर वेळेवर येत नसतील तर सभागृहाला शिस्त कशी लागणार असा प्रश्न विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी उपस्थित केला। सभागृह म्हणजे आखाडा नाहीये, आव्हान प्रति आव्हान द्यायला समजदारी, जे कामकाज करून नाही द्यायचं, हे जे काय बाळकडू घेऊन आलेत, शिंदेकडू, बाळकडू म्हणता येणार नाही, शिंदेकडू ते दाखवत आहेत। म्हणजे मुंबईसाठी कामकाज करायचं नाही, मुंबईचं काय चांगलं बघायचं नाही, एवढा गोंधळ घालून, गोंधळात गोंधळ करून मुंबईकरांना या जे काही चांगली कामं होतील त्याचा लाभच घेऊ द्यायचा नाही। देशातील सर्वात श्रीमंत महापालिका अशी ओळख असलेल्या मुंबई